तुम्ही असे व्यक्ती आहात का, की जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन शोधत असतो? ज्या व्यक्तीला छोट्या-छोट्या चुका पण अजिबात सहन होत नाहीत. लोकं असं म्हणतात, की तुम्ही जास्त विचार करता, परंतु तुम्ही ना जास्त समजून घेत असता. तुम्ही शांत असता, परंतु तुमच्या डोक्यामध्ये सतत काही ना काही एनालिसिस सुरू असतं किंवा चालू असतं. आणि म्हणूनच तुम्ही काही साधे नाही आहात, तर तुम्ही आहात थिंकर. कारण तुम्ही आहात कन्या राशीचे. आज मी तुम्हाला तुमच्यामधीलच त्या बुद्धिमत्तेची ओळख करून देणार आहे, जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. आता कन्या राशीचा स्वभाव म्हणजे कसा आहे बघा. कन्या रास म्हणजेच एक डिटेल असतं. त्याच्यामध्ये पण तुम्ही परफेक्शन शोधत असता. तुमच्या स्वामी तुमच्या राशीचा स्वामी आहे बुध म्हणजेच मर्क्युरी आणि म्हणूनच तुमचं माइंड ॲनालिटिकल असतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घेता आणि विशेष करून तुम्ही प्लॅनिंग आणि सिस्टीममध्ये विश्वास ठेवता. आता इतरांमध्ये तुमची ओळख काय म्हणून असते तर पहा, तुम्हाला इतर जे तुमच्या आसपास लोक आहेत ते तुम्हाला एक परफेक्शनिस्ट म्हणून ओळखत असतात. दुसरं म्हणजे एक प्रॅक्टिकल थिंकर तुम्ही आहात. तुम्ही खूप चांगले एक रिस्पॉन्सिबल पीपल आहात आणि नेहमी ऑर्गनाइज्ड असता. हे तुमच्यातले खूप महत्त्वाचे आणि विशेष गुण आहेत. आणि तुमची स्वतःची खरी ओळख काय आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं एक शार्प ऑब्झर्वेशन करत असता. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं प्रॉब्लेम सॉल्व्हर आहात किंवा प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही प्रॉब्लेम खूप व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता. तुम्ही डिटेल ओरिएंटेड आहात आणि विशेष करून तुमचं माइंड जे आहे ते लॉजिकल असतं. परंतु कधी-कधी तुम्ही खूप ओव्हर थिंक पण करता आणि त्यामुळे तुम्ही स्वतःवर खूपच जास्त प्रेशर पण टाकता. लक्षात ठेवा, परफेक्शनच्या मागे नेहमी स्ट्रेस येतो आणि त्याचाच तुम्हाला त्रास होतो. कन्या राशीचे लोक नेहमी काही साधंसुधं काम करत नाही, तर ते कोणतंही काम परफेक्टच करत असतात. तुमच्या आसपास पण तुम्ही पाहिले असतील कन्या राशीचे लोक किंवा तुम्ही स्वतः कन्या राशीचे असाल तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीसोबत कनेक्ट झालेला असणार आहेत. असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे. लगेचच कमेंटमध्ये मला गोष्ट शेअर करा. नेमकं तुम्ही याच्यातील कोणती गोष्ट जास्त पाळता किंवा कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देता. तुमच्यामध्ये काही हिडन नेचर आहे लपलेलं, ते इतरांना माहिती नसतं. जसं की लोकांना असं वाटतं की तुम्ही क्रिटिसाइज करता, परंतु तुम्ही त्या गोष्टीमध्ये सुधारणा करत असता. लोकांना वाटतं की तुम्ही थंड आहात, पण तुम्ही प्रॅक्टिकल आहात. लोकांना वाटतं की तुम्ही शांत आहात, परंतु तुमच्या डोक्यामध्ये एकाच वेळेला हजारो विचार घोळत असतात. तुम्ही ना नेहमी कमी बोलता, परंतु जेव्हा कधी बोलता तेव्हा ते अगदी अचूकच बोलता. आता कन्या राशीचे व्यक्ती हे प्रेमामध्ये कसे असतात तर पहा, कन्या रास म्हणजे किंवा कन्या राशीचं प्रेम म्हणजे केअर असतं, सपोर्ट असतं आणि विशेष करून स्टॅबिलिटी असते. तुम्ही ना तुमचं प्रेम कसं व्यक्त करत असता तर तुम्ही तुमच्या पार्टनरची खूप काळजी करत असता. तुम्ही नेहमी त्यांना प्रॅक्टिकली मदत करत असता. प्रॅक्टिकलमध्ये जगणं तुम्हाला खूप आवडतं आणि छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करत असतात. खूपच छोटे-छोटे क्षण असतील आणि त्यामुळे पण तुमचा पार्टनर तुमच्यावर खूप खुश असतो. असं असेल तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. तुमचा कोणी कन्या राशीचा पार्टनर आहे का? असेल तर ते नेमकं तुमच्यासोबत कसे आहेत, हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगणार आहात. आणि तुम्ही तुमच्या पार्टनरकडून काय अपेक्षा करता तर सिन्सिअरिटी, स्टॅबिलिटी आणि रिस्पेक्ट एवढंच तुमची अपेक्षा असते. परंतु प्रॉब्लेम कुठे येतो? तुम्ही ना तुमच्या पार्टनरकडून कधी-कधी खूपच जास्त अपेक्षा करतात आणि मग ते पूर्ण नाही झाले की मग तुमचं मन दुखावलं जातं. प्रत्येक गोष्टीमध्ये ओव्हर थिंक करण्याची सवय तुम्हाला आहे आणि त्यामुळंच नात्यामध्ये काही प्रॉब्लेम्स, अडचणी येऊ शकतात. आणि तुम्ही तुमच्या नात्यामध्ये प्रॅक्टिकली खूप जास्त व्यक्त होता, परंतु इमोशनली कमी. मग त्याच्यामुळं पण समोरच्याला तुमच्यातील प्रेम कमी वाटू शकतं. ह्या गोष्टी नक्की तुम्ही तुमच्या नात्यामध्ये अनुभवल्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही तुमचं प्रेम बोलून कधीच दाखवत नाहीत, तर ते तुम्ही कृतीतून व्यक्त करत असता.
आता तुम्ही लग्नासाठी विचार करत असाल किंवा कोणत्याही व्यवहारासाठी, तर तुम्हाला काही शत्रू राशी, मित्र राशी आहे. तर मी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या शत्रू राशी सांगते. त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करणार असाल किंवा लग्नासाठी विचार करत असाल, तर अजून एकदा विचार करावा असं माझं मत आहे. तर शत्रू राशी आहेत मिथुन राशी, धनु राशी आणि मीन राशी. या 3 राशींसोबत तुम्ही कोणताही व्यवहार करणार असाल, लग्नासाठी विचार करत असाल, तर अजून एकदा दोनदा विचार करा. कारण तुम्ही एक स्ट्रक्चर आहात आणि ते लोकं फ्लोमध्ये वाहत असतात. सो तुमचं पटणं थोडंसं मुश्किल आहे. आता तुमच्या मित्र राशी पण आहेत. लग्नासाठी विचार करत असाल तर यांच्यासोबत 100% डोळे झाकून तुम्ही लग्न करू शकतात. कारण खूप छान प्रमाणात तुमचं पटू शकतं. व्यवहार करणार असाल, पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणार असाल तर नक्कीच यांच्यासोबत तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील. आता तुमचे मित्र राशी आहेत वृषभ रास, मकर रास आणि कर्क रास. कारण हे जे लोक आहेत किंवा या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत ना, ते तुमचं नेचर खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यामुळे तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग हे खूप छान होतं आणि तुम्ही त्या बॉन्डिंगचा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग पण करून घेऊ शकता. आता मी काही शुभ गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. कन्या राशीसाठी शुभ रंग आहे हिरवा आणि हलकासा पिवळा. शुभ अंक आहे 5. शुभ वार आहे बुधवार आणि शुभ दिशा आहे दक्षिण दिशा. आता तुम्ही करिअर कुठे करावं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही करिअर केलं तर तुम्हाला 100% सक्सेस मिळणार आहे. तर मी काही महत्त्वाच्या फील्ड तुम्हाला सांगते ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळेल. अकाउंटिंग, फायनान्स, डाटा ॲनालिसिस आणि IT क्षेत्र, मेडिकल क्षेत्र, हेल्थकेअर क्षेत्र, रायटिंग असेल किंवा एडिटिंग असणार आहे किंवा रिसर्च, या क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्त यश मिळेल. तर याच क्षेत्रामध्ये तुम्हाला सक्सेस का मिळेल तर त्याची पण कारणं मी तुम्हाला सांगते. कारण तुम्ही ना प्रत्येक गोष्टीमध्ये चुका लवकर शोधता. तुम्ही प्रत्येक डिटेल जे आहे ते परफेक्ट करता आणि तुम्ही विशेष करून एक सिस्टीम बनवता. तुम्ही ना फक्त काम करत नाही तर तुम्ही परफेक्शन तयार करत असता आणि म्हणूनच तुम्हाला ही क्षेत्र खूपच उपयुक्त आहेत आणि तुम्हाला ते आवडत पण असतील 100%. आता कन्या राशीसाठी आर्थिक स्थिती कशी असते म्हणजे तुम्ही कसं हाताळता फायनान्शियल जे फील्ड आहेत ते पाहूयात आपण. तुम्ही ना पैसे खूप स्मार्टली मॅनेज करत असता. तुम्ही उगाचच अननेसेसरी खर्च कधीच करत नाही. असं म्हणू शकता की तुम्ही थोडेसे चेंगूट प्रकारचे असू शकतात किंवा कंजूस जे म्हणतो ना आपण त्या प्रकारे असू शकतात तुम्ही. म्हणजे गरज असेल तिथेच पैसे खर्च करणार. उगीचच फालतू खर्च तुम्ही नाही करणार. म्हणजे गरज नसताना तुम्ही खर्च अजिबात करणार नाहीत. हां, तुमच्या आसपास कोणी मित्रमैत्रिणी असतील कन्या राशीचे किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच कनेक्ट झालेली असणार आहे. असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही ना सेविंगमध्ये आणि फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप स्ट्रॉंग असता. तुम्ही फ्युचरचा विचार करून आत्तापासूनच पैसे सेव्ह करत असता. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक व्यवहारामध्ये रिस्क कमी घेतात आणि विशेष करून तुम्ही खूप पुढचा विचार करत असल्यामुळे लॉंग टर्म जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी पैसे गुंतवत असता. खरं आहे की नाही? तुम्ही तुमचं जे स्टेबल इन्कम आहे ते परफेक्ट करत असता. परंतु कधी-कधी हे मॅनेज करत असताना पण काही प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला. ते कशामुळे येतात तर तुम्ही खूप थिंक करता कधी-कधी. त्याच्यामुळे डिसिजन घेणं थोडंसं अवघड जातं आणि काही महत्त्वाच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आलेल्या असतात त्या तुमच्याकडून मिस होतात आणि विशेष करून कधी-कधी जरा जास्त सेफ तुम्ही खेळता. म्हणजेच तुम्ही प्रत्येक प्रॅक्टिकली कोणती गोष्ट पडताळून पाहत असतात. मग तिथे तुम्हाला कधी-कधी लॉस सहन करावा लागतो. तुम्ही अचानक कधीच श्रीमंत होत नाहीत. परंतु तुम्ही जर श्रीमंत झालात ना तर ते कायमचे होतात. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला कोणते त्रास होऊ शकतात तर बघा पोटाचे त्रास तुम्हाला सतत अधूनमधून होत असतात. एन्झायटी असेल, स्ट्रेस असेल सतत तुम्हाला असतो आणि विशेष करून डायजेशनचा प्रॉब्लेम तुम्हाला होतो. अपचनाचे त्रास तुम्हाला होतात. हे सगळं का होतं तर तुम्ही खूपच जास्त विचार करत असतात. त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर हे परिणाम होतात. तर त्याच्यासाठी थोडंसं मेडिटेशन करा. रुटीन जे आहे तुमचं व्यायाम असेल, जेवण, आहार असेल ते जर व्यवस्थित तुम्ही मॅनेज करा. जसं तुम्ही बाकीच्या गोष्टी मॅनेज करता तसंच तुमच्या शरीराची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं माइंड जर शांत ठेवलं तर शरीरही तुमचं शांतच राहील किंवा आरोग्याच्या दृष्टीने ते व्यवस्थित राहील. आता कन्या राशीचे काही हिडन सुपर पॉवर आहेत ते तुम्हालाही माहिती नाही आहेत कदाचित. ते मी तुम्हाला आता सांगते. तुम्ही नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता.
तुम्ही नेहमी परफेक्शन क्रिएट करता आणि विशेष करून तुम्ही साधे नाही आहात, तर तुम्ही सिस्टीम बनवणारे आहात. जर तुम्ही कन्या राशीचे असाल, तर तुम्ही ओव्हर थिंकर नाही आहात, तर तुम्ही मास्टर माइंड आहात. विशेष करून कन्या राशीचे लोक नशिबावर कधीच विश्वास ठेवत नाहीत. कारण ते स्वतःचं नशीब स्वतः तयार करण्यामध्ये बिलीव करतात आणि ही शेवटची गोष्ट किंवा शेवटची ओळ तुम्हाला खूपच अटॅच झाली असेल, क्लिक झाली असेल, कनेक्ट झाली असेल, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला ही मी दिलेली माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, काही जाणून घ्यायचं असतील, शंका असतील, कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तर नक्कीच तुम्ही माझ्याशी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.